गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सुरुवात झाली आहे आत्र्याची लवकर उठण्यापासून. म्हणजे आज काही कामं होणार नाही बहुतेक. तर आज तिच्या टिफिनसाठी मी बनवला होता तवा पुलाव आणि त्यासाठी मी घेतलं होतं टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, कांदा, लसूण आणि वाटाणे. आणि मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला आणि राईसही मी ऑलरेडी शिजवून ठेवला होता. आधी मी तव्यामध्ये बटर, तेल घालून ठेवलं. त्याच्यानंतर मी सगळ्या भाज्या एकत्र ॲड केल्या. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर घातली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला घातला. त्यामध्ये मी मॅगी मसाले ॲड केला होता. त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते. त्याच्यानंतर मी राईस ॲड करून तो छानपैकी मिक्स करून घेतला. नंतर मी हा राईस 5 मिनटं झाकून ठेवून होऊ दिला आणि वरून कोथिंबीर गार्निश केली. हा राईस खूप छान लागतो. नितीशला फार आवडतो, त्यामुळे हप्त्यातून एकदा तरी मी त्यांना हा टिफिनला देते. नितीश ऑफिसला गेल्यानंतर मीही घेतला ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये होतं कॉफी आणि चीज टोस्ट. आणि माझ्या अत्र्याला हे चीज टोस्ट फार आवडतं. कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघा अत्र्या कशी ॲक्टिंग करून दाखवते की आई कॉफी कशी पिते ती. त्यानंतर मीही घरातला पसारा आवरायला घेतला. प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या बाळाने हेल्दी खावं आणि त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्नही करत असते. मीही अत्र्याला सकाळी रोज उठल्यावर वॉटरमेलन ज्यूस देते. वॉटरमेलन किंवा पोमोग्रेनेट तुम्ही कुठलाही ज्यूस देऊ शकता. आणि ही अत्र्या माझी खूप आवडीनेही पिते. त्यानंतर मी अत्र्याला झोपी घातलं आणि मीही थोडंसं एडिटिंगचं काम करत बसले. मला असं वाटतं की आई झाल्यावरच कळतं की आपली आई इतकी मल्टीटास्किंग कशी होती. अत्र्या झोपेतनं उठल्यानंतर मी तिला रोज गार्डनमध्ये घेऊन जाते आणि हे आमचं रुटीनच झालं आहे. त्यामुळे ती पोटभर जेवते आणि रात्री लवकर झोपी जाते. पण आज मात्र अत्र्या लवकर झोपली नव्हती, कारण तिचे बाबा आज ऑफिसवरनं उशीर येणार होते. बाबा घरी नसले की आमच्या दोघांना अजिबात करमत नाही. बाबांनी येताना मस्त लॉलीपॉप आणले होते आणि नितीश काही दिवसांनी ऑफिसच्या ट्रिपसाठी बाहेर जाणार आहे, तर त्यांची एक बॅग रिसीव झाली होती. तीच आम्ही ओपन करत होतो आणि त्या बॉक्समध्ये अत्र्या जाऊन किती छान खेळत होती. खरंच ना, मुलं किती नवीन नवीन गोष्टी शिकतात जसे जसे मोठे होतात तसे. आणि असा होता आमचा आजचा दिवस. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.